मुरगुड शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर मुरगुड नगरपालिकेच्या माध्यमातून आज शहरातील बाजारपेठ परिसरात फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली। मुरगुड शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर मुरगुड नगरपालिकेच्या माध्यमातून आज शहरातील बाजारपेठ परिसरात फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली। या कारवाईमुळे मुरगुड बाजारपेठेने अक्षरशः मोकळा श्वास घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं। शहरातील मुख्य बाजारपेठ, फुटपाथ आणि रस्त्यांच्या कडेला काही व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहनांची सतत कोंडी होत होती। तसंच पादचाऱ्यांना फुटपाथवरून चालणंही कठीण झालं होतं। नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन नगरपालिकेने ही मोहीम हाती घेतली। या कारवाई दरम्यान मुरगुड पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अनेक व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनेनंतर स्वतःहून अतिक्रमण काढून घेत प्रशासनाला सहकार्य केलं। त्यामुळे कारवाई सुरळीत पार पडली। सध्या मुरगुड शहरातील जवाहर रोड इथल्या रस्त्याच्या विस्ताराचं आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे। या कामामुळे शहरातील बाजारपेठ परिसरात वाहतुकीचा ताण वाढलाय। परिणामी फुटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असून त्यांना सुरक्षित आणि मोकळा मार्ग मिळावा यासाठी नगरपालिकेने अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली। या मोहिमेत बांधकाम अभियंता प्रदीप देसाई, बबन बारसकर, भैरवनाथ कुंभार, प्रकाश कांबळे यांच्यासह नगरपालिका कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते। प्रशासनाने भविष्यातही अतिक्रमण केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिलाय। या कारवाईमुळे बाजारपेठ परिसरातील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली असून नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केले।